स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांचे ब्रह्मकुमारीज कडून रक्षाबंधन। स्थानीय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिकांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम सर्व माजी सैनिकांचे शब्दसुमनांनी स्वागत करून सेवा केंद्र संचालिका बीके शकुंतला दीदीजी यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले। राष्ट्रगीत नंतर झेंड्याला वंदन करून भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिरायू हो हे नारे लावत सर्व माजी सैनिकांचे ब्रह्मकुमारी सेवा केंद्र शिवालयामध्ये आगमन झाले। या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने सुभेदार मेजर संजय माजूरकर, मेजर सुभाष फेरंग, नायब सुभेदार अबादास गणगे, नाईक मधुकर सुर्वे, हवालदार शंकर खंडारे, हवालदार गंगाराम अंबोरे, सुभेदार ज्ञानेश्वर तायडे, सुभेदार पोहरकर, हवालदार सुरेश कोळंबे, सुभेदार शालिग्राम कवडे, नाईक रामधन रजाने, नाईक मनोहर मिरगे आदींची उपस्थिती होती। स्वागतपर भाषणात माजी सैनिकांना उद्देशून बीके शकुंतला दीदी म्हणाल्या की आपल्या शौर्य, त्याग व बलिदानामुळेच आज नागरिक स्वातंत्र्याचा श्वास घेत आहेत। देशासाठी दिलेला प्रत्येक क्षण हा अमर ठरतो ही भावना जपत आज आपण सर्व एकत्र आलो। आपल्या या गौरवशाली क्षणांचा सन्मान आहे। आज जीवनात जेव्हा जेव्हा दुःख, अशांती व तणाव येतो तेव्हा परमात्म्याची आठवण आपणा सर्वांना येते। म्हणजेच परमात्मा पिता सर्व मानव सृष्टीचा रक्षण करत आहे। आपल्याला अवगुणापासून, व्यसनांपासून सुरक्षित ठेवणारा संरक्षण करता दाता आहे आणि त्या दात्याचे रक्षासूत्र आज आपण राखी या निमित्ताने बांधत आहोत। यावेळी ब्रह्मकुमारीद्वारे संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त अभियान विषयी माहिती बीके सुषमादीदी यांनी दिली। तर ब्रह्मकुमारी मध्ये शिकवला जाणाऱ्या राजयोग मेडिटेशन मुळे व्यसनमुक्त जीवन जगता येते याचा प्रत्यक्ष अनुभव प्रकाश लाहुलकर यांनी सांगितला। या प्रसंगी ब्रह्मकुमारी सुषमा दीदी यांनी उपस्थितांजवळून नशामुक्तीची शपथ घेतली। यावेळी मंचावर सुभेदार श्री सूर्यकांत सोनटक्के, श्री रामराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोळे तसेच सेवा केंद्र संचालिका शकुंतला दीदी व सुषमा दीदी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचा पश्चात दिव्या दीदी यांनी सर्वांना प्रसादाचे वाटप केले।